मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। दिल्लीतील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ सांगोला शहरात विद्यार्थी, युवक, माजी सैनिक संघटना, सांगोला सामाजिक कार्यकर्ते आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भव्य निषेध मोर्चा काढून तीव्र संताप व्यक्त केला। विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली आहे। शहरातील विविध भागातून निघालेल्या या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला। हातात भारतीय तिरंगा आणि भारतीय संविधानाच्या प्रती घेऊन विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते। संविधान आणि लोकशाही संरक्षणाच्या घोषणा देत आंदोलकांनी शांततापूर्ण मार्गाने निषेध नोंदवला। विद्यार्थ्यांवरील अन्याय बंद करा, लोकशाही वाचवा, संविधानाचा सन्मान करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। यावेळी विद्यार्थ्यांनी दिल्लीतील घटनेचा निषेध व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर बळाचा वापर करणे लोकशाही मूल्यांना घातक असल्याचं मत मांडले। विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याऐवजी त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली। मोर्चा दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी घोषणाबाजी केली। तसेच सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचाही जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। संबंधित वक्तव्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। मोर्चात विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता।